ही बघा झाली भारंगीची भाजी तयार झाली। आता ही नुसती जरी डिशमध्ये घेऊन खाल्लीत ना तरी एकदम टेस्टी लागते। आज ना शुभांगी क्रिएशनमध्ये मी तुम्हाला आज भारंगीची भाजी करतात ना कशी करतात ते दाखवणार आहे। हे देठ आहेत ना हे बाहेर काढून टाकायचे आणि असे हे बघा एकावर एक पानं ठेवून असे करून घ्यायचे। मग असे लांबचे लांब चिरून पहिले आणि नंतर मग हे पण असं करून घ्यायचं आणि एकदम बारीक कापायचं। मग हे अशी बारीक बारीक कापून घ्यायची। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा कढई गरम झाली ना आता थोडी भाजून घेऊया आपण ही साधारण आणि नंतर मग पाणी टाकून शिजवायची। आता याच्यात ना भाजलेले वाल घालून आपल्याला भाजी करायची आहे। हे बघा हे वाल आहेत आणि ह्याला वाल असे बारीक पण चालतात का असे मोठेच पाहिजे तसं काही नाही, कारण हे उकडायचे आहेत आपल्याला। हे आता लाल वगैरे वाल होते ना ते घेतलेत मी आणि आता हे भाजून उकडायचे म्हणजे छोटे जरी असतील ना वाल तरी पण ते मोठे मोठे होतात, चांगले फुगतात। आता भाजी अशी भाजून घेऊया। आता ही बघा भाजून झाली, आता पाणी टाकून शिजवूया। ते चांगली शिजवून घ्यायची पाण्यात। हे वाल आहेत ना हे भाजून घेऊया आणि वाल हे बघा लाल आहेत, लाल पण आहेत आणि छोटेवाले पण आहेत। आता हे जेव्हा उकडतात ना तेव्हा सगळे मोठे मोठे होतात आणि हे असे जर आपल्याला फोडणी देऊन करायचे असेल भाजून तर छोटे चालतात वाल, ते मोठे खावे तसं काय नाही, छोटे मोठे मिक्स आहेत सगळे। हे आता मस्त भाजून घ्यायचे। हे बघा आता वाल भाजून झालेत, असे चांगले काळे झाले तरी चालतात कारण काळे वाल ना थोडे टेस्टी लागतात म्हणून थोडे काळेच करायचे। आणि आता पाणी टाकून आपण शिजवून घ्यायचे ते। आणि आता इकडे भारंगीचे पाला शिजतोय आणि आता हे वाल पण शिजतील तेव्हापर्यंत कांदा कापून घेऊया आणि खोबरं खवणून घेऊया। झालं आता पाणी टाकूया। आता हे बघा हे वाल ना आता उकडलेत, आता थोडं मीठ टाकूया। आता हे मीठ लागलं ना वालांना की ते उतरून गाळून घेऊया। आता बघा ही फोडणीची सगळी तयारी अगोदर करून घेतली। कढीपत्ता, कांदा कापून घेतलाय, कोथिंबीर, खोबरं आणि हे आता पिळून घेतलंय, पाला सगळा पिळून गाळून पिळून घेतलाय, पाणी नाही ठेवायचं। आणि आता जिरं, हळद, हिंग, गूळ आणि थोडंसं नंतर मीठ थोडंसं घालायचं कारण वालामध्ये आपण शिजताना मीठ घातलेलं आहे। चल आता फोडणी देऊया। जिरं घालूया, आता कांदा आणि कढीपत्ता टाकूया। कांदा जास्ती टाकायचा म्हणजे चवीला चांगला लागतो, भाजी मिळून पण येते आणि टेस्टला पण चांगला लागतो। आता हा पूर्ण परतून व्यवस्थित घेऊया। आणि हळद टाकूया, मसाला, मिरची टाकली तर चालते पण मसाल्याची चांगली टेस्ट येते त्याला त्या भाजीला मिरचीपेक्षा पण, म्हणून मसाला टाकला। आणि आता हे मिक्स करून पहिला आपण पाला टाकूया त्याच्यावर आणि नंतर वाल टाकूया। पाला बघा असा पिळून घेतलाय आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं जास्त। बस
डाळ टाकूया. आणि आता हा गुळ पावडर आहे, गुळ पावडर टाकूया. आणि खोबरं कोथिंबीर आता सगळंच टाकूया आणि मिक्स करूया. ही बघा झाली, भारंगीची भाजी तयार झाली. आता ही नुसती जरी डिशमध्ये घेऊन खाल्लीत ना तरी एकदम टेस्टी लागते. झाली भाजी तयार, या खायला. आता बघा गरम गरम भात आहे, भाजी तयार आहे भारंगीची, आंबा कापलेला आहे, लोणचं, कांदा, पापड भाजून घेतलेत आणि ही आता हातकडी तयार झाली. आता गरमागरम या जेवायला.